लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन ऋषभ पंतला एकदाच नाही तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर बोलणं ऐकून घ्यावं लागलं आणि यावेळेस कॅमेऱ्याच्या समोर त्याला असं पाहून आणि टीम मालकाचा राग पाहून असं दिसत होतं की काहीतरी चुकलं आहे। लखनौ सुपर जायंट्सला पंजाब विरुद्ध घरच्या मैदानावर पराभवाला सामोरे जावे लागले आणि पंजाबने फक्त 2 विकेट्स गमावून लखनौवर विजय मिळवला। त्यानंतर जे चित्र समोर आले ते खूपच बोलके होते। संजीव गोयंका जे लखनौ सुपर जायंट्सचे मालक आहेत ऋषभ पंतसोबत बोलताना खूप रागात दिसले। त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून असं दिसत होतं की संजीव गोयंका पंतला काहीतरी प्रश्न विचारत होते आणि सोबतच ऋषभ पंतचं डोकं खाली झुकलेलं दिसत होतं, म्हणजे ते त्याला काहीतरी समजावत होते। ड्रेसिंग रूममध्ये काय झालं असेल हे समजणं थोडं कठीण आहे, पण ऋषभ पंतवर 27 कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि त्याचा अजूनपर्यंत चांगला परफॉर्मन्स नाही। हे लखनौ सुपर जायंट्ससाठी खूप मोठा चिंतेचा विषय आहे। पंतची बॅटिंग आणि कॅप्टन्सी दोन्हीही सध्या प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकले आहेत। पंतने या सीझनमध्ये फक्त 3 सामने खेळले आणि केवळ 17 रन्स केल्या। त्यांनी फक्त 1 मॅच जिंकली आहे, बाकी सर्व मॅच ते हरले आहेत। विशेष म्हणजे जेव्हा पंजाबने त्यांच्या होम ग्राउंडवर विजय मिळवला, मागच्या काही वर्षात ऋषभची प्रतिमा एक भविष्यातील सुपरस्टार म्हणून तयार झाली होती, ती आता हळूहळू प्रश्नचिन्ह बनत चालली आहे। संजीव गोयंका यांचा राग यामुळेच कदाचित स्पष्टपणे दिसत होता, कारण आता कॅप्टनच्या प्रदर्शनावर प्रश्न उभे राहिले आहेत आणि मग टीम मालकांचा राग येणं स्वाभाविकच आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की या बोलण्याचा पंतवर काय परिणाम होईल, तो इम्प्रूव्हमेंट करेल का परत आहे तसंच होईल। याच गोष्टींना लक्षात घेत आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की एक कॅप्टन जर आपले प्रदर्शन चांगलं करत नसेल तर टीमच्या इतर प्लेयर्सवरही खूप मोठा दबाव येतो। निकोलस पूरन, आयुष बदोनीसारखे प्लेयर्स चांगलं प्रदर्शन करत आहेत, पण पंतचा बॅटिंग फॉर्म अजूनही लापता आहे। हे संपूर्ण टीमसाठी चिंता निर्माण करत आहे। तुम्हाला काय वाटतंय, पंत कमबॅक करेल? मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा।